गोकुळ सोबत गोकुल. कोणतेही काम असू द्या, करवीरमधील जनतेसाठी माझ्या घराची दारे नेहमी खुली असतील, असे आश्वासन माजी आमदार व कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी दिले. करवीर तालुक्यातील आशा स्वयंसेविका, मदतनीस, आशा सुपरवायझर, CRP सुपरवायझर यांच्या सत्कार मेळाव्यात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील कळंबा येथील अमृतसिद्धी हॉल येथे आज आमदार चंद्रदीप नरके यांच्या वतीनं सन्मान कार्याचा सन्मान कर्तृत्वाचा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करवीर तालुक्यातील आशा स्वयंसेविका, आशा मदतनीस, आशा सुपरवायझर, CRP सुपरवायझर यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी शैलजा देवी नरके, डॉक्टर सुप्रिया पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके, राजलक्ष्मी नरके, देविका फाटक, जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. करवीर विधानसभा मतदारसंघातील 93,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असून भविष्यात लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढवली जाणार असल्याचे सांगून चंद्रदीप नरके म्हणाले, आम जनतेसाठी ज्याचे दार सदैव खुले असते तोच खरा आमदार असतो. तुमचे कोणतेही काम असू द्या, माझ्या घराचे दार तुम्हासाठी सदैव खुले असतील. करवीर विधानसभा मतदारसंघातील माझे काम बघून मला आमदारकीची संधी द्यावी असे आवाहन करून चंद्रदीप नरके म्हणाले, कार्याचा स्त्री कर्तृत्वाचा हा या ठिकाणी करवीर विधानसभा शिवसेना आणि माहितीच्या वतीनं आज कार्यक्रम घेण्यात आला होता. आज या ठिकाणी CRP आणि आशा सेविकांनी मदतनीस ज्या अहोरात्र बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सबलीकरण हा कार्यक्रम घेतात. महिलांना स्वतःच्या पायावर उभारून व्यवसायासाठी प्रोत्साहन देणं आणि कमी व्याजाचा अर्थसहाय्य मंजूर करून त्यांना त्यासाठी उद्योगधंद्याला चालना देणं त्या CRPचं काम आहे. आणि मला वाटतं या सर्व CRP या ठिकाणी हे काम करतात, त्यांचा सन्मान करून उचित होतं. त्याचबरोबर अशा वर्कर जे आहेत या सातत्यानं त्यांनी बजावलेलं कोरोनाचं काम असेल, शासनाचा आरोग्य कसं आहे, महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे हे जर महाराष्ट्र सरकारला कळायचं काम असेल तर या आशा सेविकांच्या आणि मदतनीसांच्या माध्यमातून करतात. ताप असेल, हिवताप असेल, वेगवेगळे पावसाच्या सुरुवातीला असेल किंवा कुठलीही साथ येऊ देत, वेगवेगळ्या प्रत्येकाला गावापातळीवरती ग्रामीण भागामध्ये गोळ्या देण्याचं ते औषधोपचार करण्याचं काम हे करतात. आणि शासनाच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ज्या वरून येतात त्या खालीपर्यंत त्याचं अंमलबजावणी करणं आणि खाली काय अवस्था आहे त्या आरोग्याची ती वरपर्यंत करणं हा खरा दुवा या आशा सेविकांनी मदतनीस आहे. आणि मला वाटते सातत्यानं या काम करत असतात. या सामान्य कुटुंबातल्या आमच्या माता भगिनी आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान करणं या ठिकाणी काळाची गरज आहे. या कार्यक्रमात डॉक्टर सुप्रिया पाटील यांच्यासह अनेक महिलांनी मनोगत व्यक्त करत चंद्रदीप नरके यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी खेळ पैठणीचा हा गेम शो घेण्यात आला. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.